नमस्कार मित्रांनो, तुम्ही आम्ही ज्याच्याशिवाय जगू शकत नाही ते व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम या सगळ्यांची मालकी ज्या कंपनीकडे आहे, मेटावर्स म्हणजे जुनं फेसबुक, त्या कंपनीवर वेसण घालायची वेळ आलेली आहे. काल भारत सरकारने या कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांना, याच्यामध्ये जो कापलान आणि इतर अधिकारी होते, बैठक अशी बोलावलं होतं. बैठकीच्या 2 फेऱ्या पार पडल्या. आज माझ्या माहितीप्रमाणे 3री फेरी पार पडत आहे. आणि या बैठकीत भारत सरकारने मेटा कंपनीच्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिलेलं आहे की कशा प्रकारे तुमच्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे फेसबुकवर, इंस्टाग्रामवर चाइल्ड पोर्नोग्राफी किंवा चाइल्ड सेक्शुअल अब्यूज, लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. दुसरी गोष्ट त्यांना सांगण्यात आली कशा प्रकारे AI जनरेटेड किंवा फेक बातम्या देखील त्यांचा सुळसुळाट तुमच्या प्लॅटफॉर्ममध्ये आहे. आणि तिसरी गोष्ट त्यांना सांगण्यात आली ती म्हणजे हे जे कॉकरोच जनता पार्टीचं जे काही आंदोलन झालं, त्या आंदोलनाच्या पूर्वी ज्या प्रकारे 2 दिवसामध्ये या कॉकरोच जनता पार्टीचं अकाउंट, त्याला कोट्यावधी फॉलोअर्स जे भारतातल्या प्रस्थापित राजकीय पक्षांनाही नाही आहेत, ते अवघ्या 2-3 दिवसामध्ये कोट्यावधी फॉलोअर्स तुम्हाला तयार झाले. हे काही नैसर्गिक नव्हतं, हे केलं गेलं होतं. मेटा कंपनीच्या अधिकाऱ्यांना हेही सांगण्यात आलं की ज्या प्रकारे भारताच्या पंतप्रधानांचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर हटवण्यात आला, काही तासांसाठी हटवण्यात आला आणि नंतर तो पुन्हा उपलब्ध करून देण्यात आला, या सगळ्यामध्ये जर एखादी गोष्ट स्पष्ट होत असेल तर या मेटा कंपनीचा कारभार पारदर्शक नाही आहे. तेव्हापासून ही चर्चा सुरू आहे की या कंपनीवर निर्बंध लादले पाहिजेत. भारताने या अमेरिकन कंपन्यांपासून वेगळं स्वतःचं असं काहीतरी समाज माध्यम तयार केलं पाहिजे. जर भारताला करणं शक्य नसेल, कारण भाजप म्हणलं डावीकडे जात तर काँग्रेस म्हणणार आम्ही उजवीकडे जाणार, आणि त्यामुळे भाजपा सरकारने जर म्हणलं की हे सगळं मेटा वगैरे हे सगळं बंद करून भारतीय समाज माध्यम सुरू करायला पाहिजेत, तर विरोधी पक्षाचे लोक त्याला म्हणणार की हे म्हणजे तुम्ही आमची माहिती सगळी चोरणार आणि आमचा तुमच्यापेक्षा अमेरिकन कंपन्यांवर, चीनी कंपन्यांवर, पाकिस्तानी कंपन्यांवर जास्त विश्वास आहे. पाकिस्तानी कंपन्या सोशल मीडिया बनवत नाहीत, त्यामुळे सुदैवाने तिथे काही फार आपल्याला धोका नाही आहे. पण चीनी आणि अमेरिकन कंपन्यांवर आमचा तुमच्यापेक्षा म्हणजे मोदी सरकारपेक्षा जास्त भरोसा आहे, विश्वास आहे. आणि त्यामुळे तुम्ही जरी आम्हाला सांगितलं तरी आम्ही चीनी आणि अमेरिकन कंपन्यांचीच समाज माध्यमं वापरू, हे काँग्रेस म्हणू शकतं, भारतातले स्थानिक पक्षही म्हणू शकतात, किंवा दुसरं काही करायला गेलं की दुसऱ्या कुठल्या तरी देशाच्या समाज माध्यमांना प्राधान्य द्यायला गेलं तर ते म्हणतील की नाही, तुम्हीच आमची समाज माध्यमाच्या द्वारे पाळत ठेवता, फेसबुक तुम्हाला आमचा डेटा पुरवतो, आमच्या पोस्ट शॅडो बॅन करतं. आणि त्यामुळे यावर निर्णय होणं अवघड आहे. परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की यातनं भाजपाच्या आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याही डोळ्यामध्ये चांगलं अंजन घातलं गेलं आहे. काल मी प्राध्यापक साल्वातोर बाबूनिस यांच्याशी जी चर्चा केली, बऱ्याच जणांनी ती बघितली नसेल तर हिंदीमध्ये ती उपलब्ध आहे, जरूर बघा. त्यांनीही हाच मुद्दा मांडला. या आंदोलनाच्या निमित्ताने किंवा हे CJPच्या निमित्ताने भारत सरकारला पहिल्यांदा जाणीव झाली की ज्या समाज माध्यमांवर आपली पकड आहे तिथे कोणतरी आपल्याला आव्हान देत आहे. हे आव्हान नैसर्गिक असतं तर गोष्ट वेगळी होती, हे आव्हान काँग्रेसने दिलं असतं तर गोष्ट वेगळी होती. हे आव्हान देताना एक पडद्यामागची शक्ती, मी काय असं सारखं डीप स्टेट वगैरे म्हणणार नाही, पण पडद्यामागे असं काहीतरी घडतं की ज्याच्याद्वारे हा जो कॉकरोच जनता पार्टीचा जो काही फेसबुक पेज आहे किंवा इंस्टाग्राम पेज आहे, त्याला एवढी प्रसिद्धी मिळाली. प्रसिद्धी मिळणं स्वाभाविक होतं, कारण ते एक मजेशीर होतं, विनोदी होतं, आणि लोकांना विनोदी मालिका आवडतात, विनोदी चित्रपट आवडतात, काहीतरी गमतीशीर बघायला आवडतं.
आणि त्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळणं याच्यात काही चूक नव्हतं, पण एवढी प्रसिद्धी मिळणं की जी कुठल्या राजकीय पक्षांच्या इंस्टाग्राम पेजला मिळत नाही, याच्या मागे काय होतं ते कळण्याची व्यवस्था भारतात उपलब्ध पाहिजे. आत्तापर्यंत फेसबुक असेल, गुगल असेल, ट्विटर असेल किंवा एक्स म्हणजे आता जे झालं असेल, यांचं सगळ्यांचं असं असतं की आम्ही आमचे जे अल्गोरिदम्स असतात की ज्याच्या आधारे कोणती पोस्ट कोणाला दाखवली जाते. आम्ही बरेच जण फेसबुकवर असतो. मी आता माझा फेसबुकवरचा वावर खूप कमी केला आहे, कारण त्याच्या मागे काय आहे हे काही कळेन असं झालं आहे. पण एकेकाळी मी दिवसाला 10-10, 15-15 पोस्ट फेसबुकवर टाकायचो. त्याच्यावर वादविवाद व्हायचे. एका प्रकारे ते स्वतंत्र वादचर्चांचं माध्यम होतं माझ्यासाठी आणि माझ्या अनेक मित्रांसाठी. पण नंतर लक्षात आलं की जेव्हा मित्रांची संख्या वाढायला लागली, तेव्हा आपले आप्त किंवा जवळचे मित्र काय करतायत, काय बोलतायत हे दाखवण्याच्या ऐवजी फेसबुक मला अशा लोकांचे प्रोफाईल्स, अशा लोकांच्या पोस्ट दाखवत होते ज्यांच्याशी माझी थेट ओळखही नाही. मग ते का दाखवत होते? कारण त्या पोस्ट वादग्रस्त होत्या. फेसबुकची इच्छा होती की मी फेसबुकवर जास्तीत जास्त वेळ घालवावा, आणि मी जास्तीत जास्त वेळ केव्हा घालवीन, जेव्हा काहीतरी प्रक्षोभक असं मला दाखवलं जाईल. आणि या गोष्टी ते गेली 10, 12, 15 वर्ष करत आहेत. आपल्याला आठवत असेल, नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यात, दुसऱ्या अमेरिकेच्या दौऱ्यात फेसबुकच्या मुख्यालयात गेले होते आणि तिथे त्यांनी टाउन हॉल मार्क झकरबर्ग बरोबर कार्यक्रम केला की कशा प्रकारे हे एक आधुनिक क्रांती आहे आणि जगाला एक समाज माध्यम एका नवीन वळणावर नेऊन ठेवते. गुगलच्या अधिकाऱ्यांबरोबर, एक्सचे इलॉन मस्क असतील, सगळ्यांबरोबर मोदींनी चाय पे चर्चा केलेली आहे. याचं कारण या समाज माध्यमांचा सगळ्यात प्रभावी वापर करणारा जर कोणता जागतिक नेता असेल तर तो नरेंद्र मोदी हाच आहे. बराक ओबामांनी पण हा केला. ट्रम्प यांच्या विजयात याच फेसबुकनी महत्त्वाची भूमिका बजावली, आणि त्यामुळे असं म्हणणं केवळ की हे सगळे कट्टर डाव्या टोकाच्या डाव्या विचारांचे आहेत आणि त्यामुळे ते भारतीय जनता पार्टीसारख्या किंवा नरेंद्र मोदींसारख्या राष्ट्रीय विचारांच्या किंवा त्यांच्या समर्थकांच्या पोस्ट शॅडो बॅन करतात, त्यांच्यामध्ये त्यांना त्या लोकांपर्यंत पोचवू शकत नाहीत. आणि जेव्हा हे अराजकवादी लोक जेव्हा काही पोस्ट करतात तेव्हा त्या पोस्ट अधिक लोकांपर्यंत पोचवतात. मी हा आरोप अशासाठी मान्य करणार नाहीत, कारण हे खरं आहे की हे सगळे उदारमतवादी डाव्या विचारसरणीचे आहेत. पण डाव्या विचारसरणीपेक्षा त्यांना पैसा हा सगळ्यात प्रिय आहे, आणि हा पैसा मिळवण्यासाठी जास्तीत जास्त जाहिराती पाहिजेत, आणि जास्तीत जास्त जाहिराती मिळवण्यासाठी जे प्रक्षोभक आहे ते लोकांपर्यंत पोचवायचं. आणि यासाठी हे काय करतात तर आपल्या अंतरंगामध्ये, म्हणजे भारत सरकारला, इतर सरकारला ते डोकावू देत नाहीत, पण ज्या अशा स्टार्टअप कंपन्या असतात, जे काही तंत्रज्ञान क्षेत्रातले किडे असतात, ॲनालिस्ट्स असतात, त्यांना ते आपल्या काही लोकांचा डेटा वापरू देतं, त्याच्यावर प्रयोग करू देतं. काय केलं म्हणजे लोकांना जास्त आवडेल, काय केलं म्हणजे लोक जास्तीत जास्त वेळ आपल्या प्लॅटफॉर्मवर घालवतील, हे करायला आपला डेटा त्यांना देतं. आणि हे करताना अनेकदा चुका होतात. केम्ब्रिज ॲनालिटिकाच्या बाबतीत तेच झालं होतं. चर्चा झाली होती काही हजार लोकांचा डेटा पुरवण्याची, पण प्रत्यक्षात मात्र केम्ब्रिज ॲनालिटिकाच्या हातात कोट्यावधी लोकांचा डेटा लागला, आणि त्याच्या आधारे त्यांनी जे मॉडेल तयार केली त्या मॉडेलवर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले. म्हणजे ही CJP हे काही पहिलं उदाहरण नाही, डोनाल्ड ट्रम्प हे याचं पहिलं उदाहरण, ब्रेक्झिट याचं पहिलं उदाहरण. आणि तेव्हा काँग्रेसनी केम्ब्रिज ॲनालिटिकाला पैसे दिले होते. अर्थात नंतर हे सिद्ध होऊ शकलं नाही की त्यांनी नेमकं काय केलं, आणि कदाचित काही केलं असलं तरी काँग्रेसचं प्रॉडक्टच फ्लॉप असल्यामुळे त्याला कितीही जॅक लावला, कितीही किक मारली तरी ते काही रॉकेट उडणार नाही आहे. पण ही गोष्ट तेव्हापासून स्पष्ट आहे. आता मात्र ही परिस्थिती बिघडत चाललेली आहे. पाणी नाकापर्यंत आलेलं आहे. 2 कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे ज्या प्रकारे या लोकांनी 2021 साली, म्हणजे डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत पराभूत झाल्यावर कोणत्या तरी उठावाचं निमित्त करून डोनाल्ड ट्रम्प यांना समाज माध्यमांवर हाकलून लावलं, हे थेट डेमोक्रॅटिक पक्षाच्या आग्रहाखातर आणि त्यांच्या स्वतःच्या विचारसरणी खातर अमेरिकेच्या पाय उतार होऊ असलेल्या अध्यक्षाला तुम्ही बॅन करता, आणि नंतर त्याच माणसाला जेव्हा तो निवडणुकीत जिंकतोय तेव्हा त्याचं स्वागत करता. याच्यातच ही गोष्ट स्पष्ट होते की आज जी गोष्ट किंवा काल जी गोष्ट डोनाल्ड ट्रम्पच्या बाबतीत झाली ती गोष्ट उद्या
नरेंद्र मोदींबाबत होऊ शकेल, योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल होऊ शकेल, हिमंत बिस्व सर्वांबद्दल होऊ शकेल. जो कोणी प्रक्षोभक काही बोलत असेल की तो त्यांना जो आवडत नसेल त्याच्या बाबतीत ही गोष्ट होऊ शकेल. दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिकेत आता बदलाचे वारे वाहत आहेत. अशी शक्यता आहे की या नोव्हेंबरच्या निवडणुकीत, आणि तेव्हा नाही झालं तर पुढच्या नोव्हेंबर 2028च्या निवडणुकीत, म्हणजे या नोव्हेंबरच्या निवडणुकीत बहुधा दोन्ही सभागृहात ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचं बहुमत जाईल, ही एक शक्यता आहे. दुसरी शक्यता आहे की 2028 साली डेमोक्रेटिक पक्षाची सत्ता येईल. डेमोक्रेटिक पक्षाची सत्ता आली तर काही बिघडत नाही आहे, पण कोणत्या डेमोक्रेटिक पक्षाची सत्ता येईल हे महत्त्वाचं आहे. कारण डेमोक्रेटिक पक्षात आत्ता डाव्या, साम्यवादी, इस्लामवादी अशा शक्तींचा खूप पगडा बसलेला आहे. आणि पुढचा अमेरिकेचा अध्यक्ष झाला डेमोक्रेटिक पक्षाचा तर तो कदाचित एक जिहादी विचारसरणीचा असू शकतो, नाहीतर एखाद्या साम्यवादी विचारसरणीचा असू शकते. आणि असं जर झालं तर अमेरिकन सरकार या माध्यमांचा वापर उघड त्यांच्या विचारधारेसाठी करेल. आणि मग त्यांची स्वतःची विचारधारा आणि सरकारची विचारधारा मॅच होत असल्यामुळे कुठेतरी या गोष्टी प्रभाव टाकू शकतील. आणि म्हणून भारत सरकारसाठी ही वेळ योग्य वेळ आहे. जी गोष्ट CJPच्या समाज माध्यमांवरच्या प्रेझेन्समध्ये कळली, जी गोष्ट नरेंद्र मोदींचा व्हिडिओ ब्लॉक करताना कळली, ती गोष्ट आणखीन एकदा 2029 साली कळून मग त्याच्यावर उपाययोजना करायला गेलात तर हे खूप उशीर होईल. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की यांची माफी वगैरे याला काही गांभीर्याने घेऊ नका. त्यांना अजिबात माफी वगैरे मागायची नसते. हे सगळं नाटक आहे. किंवा त्यांनी माफी मागितली म्हणून इथे छाती बडवू नका, छातीही बडवू नका आणि छाती दाखवूही नका की बघा आमच्या 56 इंची छाती पुढे कशा प्रकारे मार्क झकरबर्ग चाळा कापला, माफ करा मोदी वगैरे असं म्हणायला लागला. हेही सगळ्या हेडलाईन्स त्यांनी काही होणार नाही आहे. जी गोष्ट करायची ती घाईघाईत करायची नाही. जी गोष्ट करायची ती विचारपूर्वक करायची, कायद्याच्या चौकटीत बसेल अशा पद्धतीने करायची. आणि हे करताना एक पर्याय आहे की आपल्याला चीनसारखी स्वतःची माध्यमं तयार करावी लागतील, पण मग त्याच्यामध्ये भारत एकाधिकारशाहीकडे जाईल असं चित्र रंगवलं जाईल. आणि अशा प्रकारचं चीनसारखं वागावं असं मला वाटत नाही, पण तोही पर्याय शेवटचा पर्याय असू शकतो. पण तो पर्याय जर तुम्हाला नको असेल, या अमेरिकन कंपन्यांना नको असेल, तर तुम्हाला अधिक पारदर्शकता आमच्यासमोर दाखवावी लागेल. हे त्यांना स्पष्ट करणं आवश्यक आहे. मला असं वाटतं मोदी सरकार हे करण्यासाठी सक्षम आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ढील देणं बंद करायला हवं. या समाज माध्यमांनी भारताला विळखा घातलाय. समाजाची मानसिकता, समाजाची विचार करण्याची पद्धत या सगळ्यावर त्यांचं प्रभुत्व आहे. तो विळखा सोडवणं सोपं गोष्ट नाही, कारण जवळजवळ भारतातला प्रत्येक साक्षर व्यक्ती ज्याच्याकडे मोबाईल आहे, इंटरनेट आहे, तो या ना त्या प्रकारे मेटाचा ग्राहक आहे. 70 कोटी लोक रोज व्हॉट्सअप वापरतात, फेसबुक आणि इंस्टाग्राम 40-45 कोटी रोज वापरतात. अनेक लोक तासनतास त्याच्यावर घालवतात. आणि त्यामुळे ते काढलं तर कदाचित लोकच सरकारच्या विरोधात मतदान करतील की नाही आम्हाला भाजप सरकार नसलं तरी चालेल, पण आम्हाला व्हॉट्सअप पाहिजे, आम्हाला फेसबुक पाहिजे. आपल्याकडे काही सांगतात नाही लोकांचं. त्यामुळे जे काही करायचं ते शांतपणे विचार करून, एक पाऊल निर्धाराने टाकून, विचारपूर्वक टाकून करणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी लोकांना सोबत घेणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी पर्याय उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. मी या गोष्टीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांना मानतो की त्यांनी स्वतःचं ट्रूथ हे सोशल मीडिया तयार केलं. आणि नुसतं तयार केलं नाही, बाकीच्या समाज माध्यमांनी जेव्हा त्यांच्यावरची बंदी हटवली तेव्हा देखील त्यांनी स्पष्ट केलं की मी काही ट्विटरवर स्वतः येणार नाही. ते स्वतः ट्रूथवरच पोस्ट करतात आणि मग कोणीतरी त्यांचं ट्रूथ थोड्या वेळाने ट्विटरवर किंवा इंस्टाग्रामवर किंवा व्हॉट्सअपवर जे काही फेसबुकवर पोस्ट करतं, तोपर्यंत ज्याला हवं आहे त्यांना त्यांचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. अमेरिकेची लोकसंख्या फक्त 33 कोटी आहे. भारताची लोकसंख्या 150 कोटीच्या घरात. हे जर आपण करू शकलो नाही तर हे कोणी करू शकणार नाही. आत्ता त्यामुळे या माध्यमांवर बंदी घालायची गरज नाही आहे. पण भारताने स्वतःचं समाज माध्यम, ते आरट्टाईचं झालं 4 दिवस वापरलं, आता कोणी आरट्टाई वापरत नाही. पण एखादं समाज माध्यम करणं आणि
स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याच्यामध्ये एक पायंडा पाडणं की या समाज माध्यमांवर मी सगळ्यात पहिले पोस्ट करीन आणि मग त्याच्यानंतर 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी मी माझ्या बाकीच्या माध्यमांवर पोस्ट करीन आणि मग भाजपची वरपासून खालपर्यंत 50 प्रमुखांपर्यंतची यंत्रणा आहे त्यांनाही त्याच प्रकारचा संदेश दिला जाईल. असं काही केलं तरच गोष्टी बदलतील, अन्यथा त्या बदलणार नाहीत. त्या बदलाव्या अशी माझी इच्छा आहे, पण त्या बदलताना घाईघाईने निर्णय न घेता विचारपूर्वक करेक्ट कार्यक्रम करणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.